आणि आपली शेती जी आहे ती टिकून ठेवा। आणि याचं विशेष म्हणजे सकाळी आपण आल्यानंतर जो काय आपल्याला हिरवळ बघतो, हिरवळ सरकारची हिरवळ बघतो तर डोळ्यानं हे आणि खूप समाधान वाटतं। आता तुमचं वय किती? आता वय माझं रनिंग 65 आहे, पण मला स्वतःला वाटत माझी 65 वर्षाचं आहे। ही शेती जी आहे गुलाबाची 12ही महिने करू शकतो, 12ही महिने करू शकतो। ही तुम्हाला उत्पन्न देणारे 12ही महिने उत्पन्न देणारे हे गुलाब आहे। आम्ही वाटायला लागलो ना, नाही इथं आलो ना का आम्हाला एकदम मस्त वाटतं। हे आपली फुल शेती बघून पाहिली ना का एकदम चांगलं वाटतं। नमस्कार मंडळी, आज आपण गुलाब लागवडीपासून तर त्या गुलाब फुलाच्या विक्रीपर्यंतची माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। त्यासाठी मी आज करळगाव वडपाळा या ठिकाणी आलेली आहेत। 12ही महिने भरपूर मागणी असलेले फूल म्हणजे गुलाब, प्रेमाचे, मैत्रीचे, शांततेचे प्रतीक म्हणजे गुलाब। लग्न समारंभ, सभा आणि वाढदिवस अशा अनेक कार्यक्रमात गुलाब पुष्पाचे फार महत्त्व आहे। त्यातच 14 फेब्रुवारीला तर गुलाबाला उंचाकी बाजारभाव मिळतात। गुलाबाच्या फुलांचा उपयोग गुलाब पाणी अत्तर तयार करण्यासाठी सुद्धा होतो, तर गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद तयार करतात। तर गुलाबाची शेती कशी केली जाते आणि त्याची लागवड कशी केली जाते त्यासाठी आज आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत। तर मी आता करळगाव वडपाळा या ठिकाणी आलेली आहे, वडपाळा। आणि या ठिकाणी दाम्पत्य आहेत मदन वायडा आणि त्यांची पत्नी सावित्री वायडा, जे प्रत्येक गोष्टीत त्यांना सहकार्य करतात आणि खूप सुंदर त्यांनी इथे गुलाबाची लागवड केलेली आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊया की गुलाब लागवडीपासून त्यांचं उत्पन्न कसं आहे आणि ते शेतकऱ्यांना काय आव्हान करणार आहे, त्यांच्याकडून जाणून घ्या। काय बोलणार मदन वायडा, तुम्ही गुलाब शेतीकडे कसं काय वळले? पूर्वी मी पारंपरिक शेती करत होतो, भात लागवड, आणि त्याच्यातून असं झालं की मी 2017ला बोर मारला, 17ला बोर मारला आणि मग 18ला ही आंबे, कांदा, भाजीपाला लावायचो, म्हणजे आपल्या पारंपरिक शेतीप्रमाणे आम्ही लावायचो। त्याच्यातून मी उत्पन्न थोडं वाढवत आलं आणि 2020च्या एंडला आमच्या कृषी अधिकारी संदीप जाधव साहेब आले, तर त्यांनी बघितलं की हा शेतकरी स्वबळावर काहीतरी करतो। मग त्यांची अशी एक पारखी नजर त्यांची नजर आहे, तर ह्या शेतकऱ्याला आपण जर सहकार्य केलं तर अजून त्याचं उत्पन्न वाढू शकेल। आणि त्यांनी आमच्या गावामध्ये येऊन नवीन आले तेव्हा पूर्वीचे जे शेतकरी आपल्या अधिकारी होते ते काही ठराविक लोकांना घेऊन ते काही बियाणं वगैरे वाटप होते, पण हे संदीप जाधव सर आल्यापासून सगळ्या शेतकऱ्यांना बियाणं वाटप, फळबाग योजना, भाजीपाला बियाणं, हरभरा लागवड, हरभरा बियाणं आणि अशा योजना, विविध योजनांची माहिती दिली। आणि ती मला त्यांनी असं हेरलं की हा शेतकरी काहीतरी करू शकतो, याला आपण काहीतरी थोडंसं उचललं पाहिजे। आणि त्यांनी विविध योजनांची, कृषी योजनाकडे एवढ्या काही योजना आहेत, पण आपल्या शेतकऱ्याला माहित नाही, शेतकरी आपल्याला तिथपर्यंत पोहोचत नाही, कारण शेतकऱ्यांना एवढ्या योजनांची जी माहिती आहे ती पटकन भेटू। जे कृषी विभाग आहे त्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे। तर त्यांनी आम्हाला मग ह्या गुलाब लागवडीसाठी प्रोत्साहित केलं की ही तुम्ही पारंपरिक शेती करण्यापेक्षा हे आपल्याला दररोज पैसा मिळतो। त्यांनी गुलाब लागवडीसाठी प्रस्ताव करण्यास आम्हाला सांगितलं। लागवड कशी केली आणि ह्याच्यासाठी कोणती जमीन आणि मशागत तुम्ही कशी केलेली आहे आणि पाणी व्यवस्थापन कसं आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या शेतकऱ्यांना आमच्या। तर ही जमीन पहिल्यांदा निवडताना ही जमीन लाल माती, त्याच्यामध्ये थोडंसं रेतीचं खडे आणि निचरा होणारी जमीन आवश्यक आहे। आणि ही जमीन पहिल्यांदा मी जेव्हा मशागत केली तेव्हा मोठं ट्रॅक्टर आणलं, 2 नांगर ट्रॅक्टर आणलं आणि टोटल उभं आडवं नांगरलं। त्याच्यानंतर 9 नांगरांचं ट्रॅक्टर आणला आणि ते उभं आडवं नांगरून लहान ढेकळं करून त्याची लेव्हलिंग केली। आणि लेव्हलिंग केल्यानंतर ही
ते छोटी केलं आणि मग हे लागवड करताना ही अंतर आहे 4 फूट बाय 3 फूट असं अंतर आहे. या 2 रोपामधलं अंतर 3 फूट आहे. 3 फूट आहे आणि हे मधलं अंतर हे रेषातलं ते 4 फुटाचं 4 फुटाचं आहे 6 फुटाचं आणि 6 फुटाचं 6 फुटाचं आहे. आणि हे ह्या 60 गुंठ्यामध्ये म्हणजे 1.5 एकर मध्ये 6000 रोपं मला मंजूर झाली. 6000 ही रोपं आपल्याला दिसतील. 6000 रोपं आणि कृषी विभागाकडून त्यांनी ते प्रस्ताव केल्यानंतर कृषी विभागाकडून मंजूर झाल्यानंतर ही रोपं नर्सरीत आम्ही रोपं आणली. 15 रुपये रोप प्रमाणे 6000 रोपं आणली म्हणजे 90,000 ती रोपं झाली. 90,000ची रोपं झाली. ते आणली आणि 1 फुटाचा खड्डा मारला. पहिल्यांदा 1 फुटाचा खड्डा मारला. त्याच्यामध्ये शेणखत टाकलं. शेणखत टाकून पाणी टाकून आणि प्रत्येक रोपाची लागवड केली. लागवड केल्यानंतर ती प्रत्येक दिवशी 1 लिटर पाणी टाकून आम्ही त्याला लागवड केली. तर हे लागवडीपासून 3 महिन्यातच फुलं आली. त्याला 3 महिन्यातच फुलं आली. फुलं आल्यानंतर आमच्याकडे ते ही फुलं आम्ही दादरला पाठवतो. फुलं तुम्ही दादरला पाठवतो. महिन्याचं उत्पन्न किती आहे साधारण? बघा आता आपण दिवसाचं उत्पन्न बघितलं तर 10 किलो निघतात. तसं तर हा सरासरी प्रमाण वर्षाचं आहे वार्षिक उत्पन्न. पण आपण सरासरी उत्पन्न जर काढलं तसं पावसाळ्यामध्ये त्याला भरपूर फुलं येतात. 20 किलो निघतात, कधी कधी 30 पण किलो निघतात. पण आपण पावसाळा आणि उन्हाळ्याचा एव्हरेज काढला तर दिवसाला पण 10 किलो पकडू. 10 किलो आणि 1 किलोला 200 रुपये भाव. आपला एका दिवसाला 200 रुपये तर एका महिन्याचे 60,000 होतात. 60,000 होतात. आणि वार्षिक उत्पन्न काढलं तर 7,20,000 होतात वर्षाचं. जेव्हा ह्या गुलाब फुलाला जसं काही मागणी असते, म्हणजे मागणी तर 12ही महिने असते, कारण की सगळ्या गोष्टी गुलाब फुल खूप महत्वाचं. जसं की मी सांगितलं, आता कार्यक्रम असो, वाढदिवस असो, किंवा आता 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे असतो तेव्हा तर गुलाबाला खूपच मागणी असते. आणि ह्याच्यापासून आपण काहीतरी गुलाब पाणी बनवतो, अत्तर पण बनवतो. तर मागणीनुसार ह्याचा घट म्हणजे नफा तोटा असं काय होत असतो का मध्ये मध्ये? तसा वर्षाचं उत्पन्न काढलं तर मे मध्ये थोडासा तोटा होतो, म्हणजे फुलं कमी येतात कारण उष्णता वाढते. पण आपण सरासरी एव्हरेज काढलं तर 10 किलोचं आपण पकडलं तर परवडण्यासारखं आहे. तर हे आपण जर असं केलं तर चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला असं बोलायचंय की शेती आपला पारंपरिक धंदा जो आहे शेती आहे, शेतीला जोडधंदा म्हणून ही पण शेती करावी शेतकऱ्यांनी, असं तुम्हाला बोलायचंय. ह्याच्यातून उत्पन्न चांगला मिळतोय. चांगलं मिळतं. आणि कृषी विभाग जो आहे त्यांचं खूप मोठं सहकार्य तुम्हाला लाभलेलं आहे.